शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅस वितरकांना आता पोलीस कवच. हल्ले आणि वाद रोखण्यासाठी गॅस एजन्सीजना पोलीस संरक्षण. राज्य सरकारकडून स्वतंत्र पत्रकही जारी. मुंबईमध्ये गॅस संकट गडद. व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याची भीती. मुंबईमध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकांवर पोलिसांची कारवाई. दरम्यान सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकांकडून रॉकेल स्टोव्हचा वापर. प्रभादेवीमधील स्टॉल चालक मोहन मनी सिंगवर गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर उघड. 40 हॉटेल्सवर धाडी. कारवाईमध्ये 14 गॅस सिलेंडर जप्त. तहसीलदार विठ्ठल कुमरेंची कारवाई. हॉटेल मालकांचे धाबे दणाणले. गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ. ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागला तर शेगावच्या कचोरीचे दर सुद्धा आता 2 रुपयांनी वाढले. डोंबिवलीमध्ये गॅसच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक. गॅस कनेक्शन्स बंद होणार सांगत 14 लाखांचा गंडा. रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. उन्हाच्या चटक्यांनंतर आता अवकाळी पावसाचं सावट. राज्यामध्ये 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.